हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आज चालली आहे आपल्या गणपती बाप्पाच्या डेकोरेशनची तयारी आणि इथे बघा सगळं सामान शोधाशोध चाललंय. कुठला पाठ तो आतापासूनच काढून ठेवताय. सर्व सामान हे सगळं उद्या ना गणपती परवाला ना गणपती स्थापना करताना ना लागणार लाव बघू उभी राहून दरवाजाला एक तोरण लावलंय आम्ही. त्याला तोरण लावून घेतलंय. छान आहे तोरण मोत्यांचं, सुंदर वाटते. आणि आता अशी हळूहळू तयारी चालू आहे आमची. एक एक शोधाशोध चालू आहे. कुठे काय ठेवलंय, पडदे कुठे ठेवलेत, काय तोरणं. जी गेल्या वर्षीची तोरणं होती अर्धी गेल्या वर्षीची तोरणं होती आमची, म्हणजे लाईट त्या पेटात त्या चिकचिकवाल्या, ते आमचे अर्धे बंद पडलेत, अर्धे चालू आहेत. ते सगळं चेकिंग चालू आहे. ब्लॅक वाले ना मोठा बल्ब आहे ना, ते मोठे असे हे होते ते चालू आहेत काय? मोठे असे ते हायलाइट पॉपअप असे करायचे ते. तो एक घ्या, दुसरा आहे ते वाईट मध्ये आहे म्हणजे मोठा नाही, मोठा आला नाही. ते एक गेला तिथे बल्ब मोठा पाहिजे, एवढा मोठा बल्ब आहे बोलीस त्याच्यामध्ये आहे बघ. पोरगी आहे हे गुतवला तर होणार नाही. तर अशा रीतीने आज उद्या सगळ्यांकडेच गडबड असणार आहे. कारण आपले गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी, स्वागताची तयारी सगळ्यांच्या घरोघरी चालू आहे. जशी की आमची आहे तशीच सगळ्यांच्या चालू आहे. कुणाच्या घरी खूप जास्त माणसं असतात, कुणाचं कमी असतात. तर खूप जास्त माणसं असतात त्यांच्या आयडिया पण खूप जास्त असतात. आणि मग ह्याला हे आवडतंय, त्याला ते आवडतंय. मग छोटे मोठे मस्तपैकी वाद संवाद चालू असतात. अशा प्रकारे सगळ्यांच्या घरी आज 2 दिवस डेकोरेशनची फुल धमाल ना बाबू. त्या दिवशी आम्ही हे घेतलं, मिथिलाच्या हातामध्ये आहे ना ते ग्रीन कलरचं मॅट. बघ वाट लावशील त्याची, सगळी पानं पडतील. आणि नवीन पडदे पण आणलेत आमचे. गेल्या वर्षीचे आहेत हे आहेत काय ते आपलं तयार रेडीमेड मंडप असतं ना ते आहे. पण ते आता 2-3 वर्ष आम्ही वापरलं. ते आता ह्या वर्षी बोललं जरा नवीन काहीतरी. आता इकडे टीव्ही वगैरे काढून झालाय आमचा. आता तो आमचा एक फॅमिली फोटो आहे तो पण काढून घेणार. आणि हे टेबलवरचं सगळं उचलणार वगैरे. आणि तो हा टीव्ही आहे तो ह्या टेबलवरती ठेवणार आणि इथे मकर बांधणार बाप्पासाठी. ह्या टेबलवर ठेवता आलं असतं गणपती बाप्पाला, पण हा टेबल थोडा लहान वाटतोय, त्याच्यामुळे ह्याच टेबलवर ठेवणार आहे. आता आम्ही टीव्ही काढून तिथे कनेक्ट करणार, फक्त असंच टेबलवरती ठेवणार. बघूया आता कसं काय होतंय ते दाखवते आता पुढे, बघू आपण. हिची मध्ये मध्ये लुडबुड उंदीर मामाची. आता आम्ही डेकोरेशन करतो. पकड हे. बापरे, मी ते पकडलं याच्यावरती तू पकड किती वरती. ए मला पाडशील खाली उतर. त्या खिल्यामध्ये पोचते काय? खेळ्यापर्यंत पोचून जास्त पोचतोय. मग इकडे घ्यावं लागेल. एका साईडला बांधून घ्यावं लागेल. तिकडून बांधून घ्या पहिले. मग इकडे जास्त इकडे खरं झालं तिकडून बांधायला पाहिजे. मी इकडून बांधून घ्या. कशाने बांधणार? पहिला हा रंग आहे ना. तो आण ना.
येतो बघू तो आण. रिमोट तर रस्सी पाहिजे पहिली तिथे मध्ये बांधायला ते गुलाबसाठी. त्याने ह्याला काय प्रॉब्लेम होणार आहे? अरे थांबा ना. तेवढं पाठी घ्या पाहिजे. मध्ये तर हे कसं लावणार? आता इथं हुक आहे तुझ्याकडे ना, अरे हे आहेत ना, तिथे हुक असेल तर ते ह्याला अडकवायचे आणि तर मग धागा बांधून अडकून घ्यायचं. बांधायला लागणार, हुकाने थोडी राहणार. म्हणजे धागा सगळं धागा आहे अरे त्याच्या पाठी झालं तरी आपण इथे रिमोट आहे. हे झालं तिथं रस्सी खाली पण जायला पाहिजे. बघ सेंटरमध्ये घे. जसा गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बामाचा, गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बामाचा, अशी चिक्क मोत्याची माळ होती ग तीस तोळ्याची ग, अशी चिक्क मोत्याची माळ होती ग तीस तोळ्याची. मंडळी हे बघा आपलं असं डेकोरेशन बनवून तयार झालेलं आहे. छान वाटतंय ना? हे मी आता ट्रायलला असंच करून बघितलं. गणपतीच्या दिवशी आपण असं करू शकतो. छान वाटतंय बघा. समईच्या इथे पण आमच्या समई जरा लहान पडल्या आहेत आणि बाप्पासाठी चौरंग आणि हा कापड पण थोडा लहान पडला, पण त्या लहान पडला आहे तिकडे दुसरा कापड आपण टाकू शकतो. बघा असं काहीसं वाटतं. अजून लाईटिंग लावायची आहे. मग लाईटिंग लावल्यावर अजून छान वाटेल. तर मंडळी अशा पद्धतीने आपलं काहीसं अजूनपर्यंतचं डेकोरेशन झालेलं आहे. आता पुढे अजून बघूया, आपल्याला लाईटिंग वगैरे लावायची आहे. ते लावून झाल्याच्या नंतर सगळं ओके झाल्यावर आपण तुम्हाला दाखवूया कसं दिसतं ते. तू गणपती आहे की गवर आहेस? डेकोरेशनचा दुसरा दिवस आहे आणि आम्ही केलेलं लायटिंग म्हणजे डेकोरेशन तर ठीक आहे, पण लायटिंग केलेलं काय माहिती त्याच्या पप्पांना पसंत नाही आलं, तर ते आता परत लायटिंग करतात. मग आता लाइटिंग जे आपण ग्रीनरी लावलं होतं ना त्याच्या मागे लाईट्स लावतोय आम्ही, म्हणजे ते बाहेर दिसणार नाही. बंद कर. तिकडे माझा लाईट लावल्यानंतर फायनल लुक असा दिसतोय. छान असं आपल्या बाप्पासाठी मकर रेडी झालाय मंडळी. तर मंडळी अशा प्रकारे होता आपला हा डेकोरेशनचा ब्लॉग. आणि मंडळी तुम्हाला ब्लॉग कसा वाटला असेल आजचा, तो तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा मंडळी. आणि स्वतःची काळजी घ्या. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.